अनंत जन्माच्या कर्माचे भोगाचे संस्कार आहे आणि मग त्या अंतःकरणाच्या जडणघडणीवर परमात्मा आहे. म्हणून असं तरी समजायची गरज नाही की लग्नालाच येतोय नाही येत यायलाच पाहिजे अभ्यास करायला पाहिजे महाराज. पण ज्यांना अंतःकरण जपलेलं आहे मग घरात बसलेला असू दे महाराज त्याला ज्ञान व्हायला काय हरकत नाही. त्यामुळे असा कोणी दुराग्रह करायची गरज नाही की आपल्या वाट्याला आलेला कर्म कराचा संदेश आहे कोणाचा देवाचा. स्वे स्वे कर्मण्य आपल्या आपल्या वाट्याला आलेलं कर्म आणि त्या कर्मामध्ये अभिगत असलेला पुरुष निमग्न असलेला पुरुष ही संसिद्धी लभते तो सिद्धीला प्राप्त होतो. आता परमार्थातली सिद्धी म्हणजे रिद्धी सिद्धी नव्हे महाराज. आम्हाला सुद्धा हरिपाठात सवय झालेली आहे योग या विधी ही सिद्धी म्हणजे पाण्यावर चालणे वाढीचं काय करणे महाराज खाण्याचे पदार्थ बनवणे आगीवर आगीचे खेळ खेळणे वाघाशहाबरोबर खेळणे म्हणजे दुस्तर खेळ खेळणे हे सिद्धीचे महाराज आहेत तेही सामर्थ्य आहे तेच भांडवल आहे. पण परमात्म्याचं रिद्धी सिद्धी आम्हा मुख्य भांडवल बरोबर आहे. पण आमच्या भक्तीपुढे मात्र ते खोल आहे. रिद्धी सिद्धी असामान्य गोष्ट आहे महाराज सामान्य नाही. फक्त आता आम्हाला ऐकून अशी सवय झालेली आहे. स्वर्ग कमी इंद्र ब्रह्मदेव आम्हाला सामान्य वाटतं नाही नाही महाराज फार फार पुण्याचे लोक आहेत ते त्यापेक्षा आम्हाला एक स्वतंत्रता आहे कर्मामध्ये. म्हणून आम्ही एक मनुष्य योनीला भाग्यवान समजायचं. आम्हाला एक कर्म करण्याचा अधिकार आहे आणि आमच्याकडे एक पुरुषार्थ आहे मुक्ती मिळवण्याचा. म्हणून कर्मही केलंच पाहिजे असा ज्ञानोदयांचा आम्हाला सल्ला आहे. उपनिषदापासून सांगत आलेले देवही स्वतः सांगतात. आणि तेच कर्म एक भागाला उपासनेचा भाग दुसरा आणि ज्ञानाचा भागाला तिसरा त्रिकांड वैद्यिक आहे. त्रिकांड वैद्य आपला समुदायही मानतो. म्हणून अर्जुनाच्या निमित्ताने महाराज अर्जुनाला क्षात्रकर्मापासून तू दूर होऊ नकोस ते तू कर्म करच म्हणजे तुला केलेल्या कर्मापासून अर्जुना युद्ध केलंच तर हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा मोक्षसे म्हणून जिंकलास तर पृथ्वीचा राजा होशील आणि या युद्धात जर मरण पावशील तर स्वर्ग गतीला जाशील. स्वर्गातही उत्तम भोग भोगून परत जन्माला चांगल्या केल्या दिसशील आणि तर अशा प्रकारची कीर्ती होईल. दोन्ही ठिकाणी तुला चांगली काय आहे संधी आहे. त्यामुळे तू वाट्याला आलेलं कर्म टाकू नको असा मोलाचा संदेश अर्जुनाच्या निमित्तानं आम्हाला देव देतात. अर्जुन या दोन्हींचाही विचार करायला ती मूळ झालेला आहे. त्याला आता त्याचा विचार करायची इच्छा सोडलेली नाही. बरं तो अतिसात्विक असल्यामुळे तो युद्ध करत नाही महाराज. मोह तुमच्या आमच्यासारखा तो मोहित झालेला नाही. मोह कशामुळे झालेला आहे एवढे 11 अक्षरांनी वीर महाराज अर्जुनही उत्तर वैराटचा राजा पळता तुका निघालाशी झुंजा तो क्षात्र स्वभाव तुझा झुंज विदत होते महावीर 11 अक्षरोहिणी तुवा नागविले एके रणांगणी. अर्जुनाची सामान्य भूमिका नाही असामान्य शौर्य देवालाही माहिती आहे. ज्ञानोदयाला वर्णन करतात. विराट नगरीमध्ये उत्तर राणी मस्यात बसल्यानंतर बडबडला त्याच्यावर कोणाचं आक्रमण झालेलं आहे कौरवांचं. या सगळ्यांना मी परास्त केलं असतं फक्त मला सारथी भेटला असता तर असं कोणाचं वचन नाही. उत्तर म्हणतोय उत्तर. मग तो अर्जुनाला सहन नव्हते महाराज. तो बृहन्नळेच्या वेशात आहे तो म्हणतोय मी पांडवांच्या घरी असताना काय केलेलं आहे अर्जुनाचा रथ मी चालवलेला आहे. मी त्याचं सारथ्य केलेलं आहे. मी स्त्री असलो तरी माझ्यात ते सामर्थ्य आहे. तू बस आणि चल म्हणाले. आणि आता युद्धाला आवाहन केल्यानंतर क्षात्रधनातल्या क्षत्रिय राजानं नाही म्हणायचं नसतं. हे नरकासारखं दुःख आहे. म्हणाले की नियतम वासो आम्हाला कायमस्वरूपी नरकात पडायची वेळ येईल. चल उत्तराला बसवले महाराज. आणि रणांगणात गेल्यानंतर हे त्याला सुरुवातीला असं वाटलं असेल अशी घोषणा करताना एवढीच लोक असतील. केवढं कौरवांनी सगळं सैन्य आणलेलं कारण त्यावेळी पांडवांचंही सैन्य त्यांच्यातच होतं कौरवांचंही सैन्य त्यांच्यातच होतं. सगळं सैन्य आलेलं पाहिल्यानंतर विराट पुत्र महाराज काय झाला गडबडला. आता त्याला भीती वाटायला लागली की म्हणाले मी उगाचच या प्रकरणाचं ऐकून इकडं आलं. आणि तो उत्तर महाराज रथातून उतरला आणि जे पळायला सुरुवात केली. आता
पाठ दाखवल्यानंतर काय राहिलं क्षत्रियानं? अर्जुनाला ते लाजीरवाणं वाटलं. एका महासतीनं कसं तरी वागावं, पतिव्रतेनं कसं तरी वागावं, तसं ह्या क्षत्रधनी राजानं पाठ दाखवावी. मरण पत्करलेलं बरं, पण पाठ दाखवू नये. अर्जुनाला अशी अडचण पडली, त्या उत्तराला उचलून आणावा तर आपणही पाठ दाखवायला पाहिजे. कारण आता त्याला धरायला जायचं तर खरंच पळावं लागेल, आणि पळायचं तर मग पाठ त्यांना बघायला भेटणार. म्हणून सुलट्या पळणाऱ्या उत्तराला उलट्या पळणाऱ्या अर्जुनानं पकडून आणले महाराज. अर्जुन ओरड पळाले आणि मग त्या उत्तराला धरून आणले. कशात बसवलं? रथात बसवलं. आता तू बस म्हणाले नसता, आता तू माझा पराक्रम खूप. आणि मग एक मोहनास्त्र टाकलं महाराज, आणि सगळे 11 अग्रणी वीर झोपवले रणांगणामध्ये अर्जुनाला. फक्त भीष्मांचे, द्रोणांचे, कृपाचार्यांचे या आणि शल्यांचे या चौघांचे कपडे मात्र राखले. नंतर सगळ्यांचे कपडे भरून रथानं उडाणले विराटमध्ये. हे सामर्थ्य अर्जुनाच आहे. आणि मग तो यममुक्त अर्जुना संकेत तो कसतो उपायुष्य उगाच हातातनं सोडले पडले असं झालेलं विचारांना टाकले की माझी माणसं आहेत असा मोह झालेला आहे. आणि मग मोहातनं ज्याने जाणीवपूर्वक मला शस्त्र टाकलेले त्यांना शिकवायचं अवघड आहे. एक तर अडाणी माणसाला शिकवणं धार धार धार, पण शहाण्या माणसाला काय करायचं? त्याचं जुना भ्रम काढायचा आणि नवीन बसवायचा अवघड गोष्ट आहे. मग अर्जुनाला असं सांगण्यासाठी नीतिशास्त्र, धर्मशास्त्र त्या दोन्हींचा मेळ करून सांगितलं. आणि शेवटी पटत नाही म्हटल्यानंतर मग आता अर्जुना तुला असं सांगतो की जे केल्यानं कर्म न केलेला दोषही निघून जाईल, आणि कर्म केल्यानंतर लागणार पापही तुला लागणार. असा पाप पुण्यातीत निष्काम कर्मयोग तुला सांगतो. आणि मग तो सांगण्यासाठी देवानी पहिल्या ज्ञानोबांनी त्याची विभागणी बरोबर केली होती. 4थ्या अध्यायाच्या 24व्या श्लोकापर्यंत ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर ब्रह्माविनो ब्रह्मणाहुतम या श्लोकापर्यंत कर्मकांड सांगितलं. आता कांड का म्हणायचं? विभाग म्हणून, नाहीतर कर्मच सांगितलं. आणि तेच कर्म उपासनेला येण्यासाठी 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत 12व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत अद्वैष्टा सर्वभूतानां द्वैतरहित करुणे या श्लोकापर्यंत उपासना सांगितली. आणि मग 12व्याच्या 12व्या पासून 15व्या अध्यायापर्यंत ज्ञानकांड सांगितलं. आता 15वा अध्याय संपल्यानंतर मग भगवद्गीतेचा विषय कुठला उरलेला नाही. आता 16वा 17वा आणि 18वा हे 3 अध्याय मला सुबस देवाला आता देव उपदेश करून संपलेला आहे. अर्जुनाला असं वाटलं आता देव निघून गेले तर आता मला समजत लाभणार नाही, मला गुरु म्हणून भेटलेले आहे. आणि यांची संगत सुटेल म्हणून मग अर्जुनाने उगाच विषय काढायचे. पाहुण्याला जसं तुम्ही आम्ही थांबवून घेतोय तसं मग जुनच काढायचं, पानाने बोलायचं. मग देवांना विचारायला सुरुवात केली की तो गुणत्रय गुणाधिक पुरुष कसा वागतो, किंवा तो त्याची लक्षणं काय, मग ती दैवी संपत्ती कशी असते, मग दैवासुरी संपत्ती विभाग सांगितला. मग श्रद्धा कशी असते, मग त्याची बुद्धी कशी, त्याचं सगळं वर्णन असं त्रिगुणात घालून विचारलं गेलं. मग शेवटी अर्जुनाने मग देवाने शेवट 18व्या अध्यायात म्हणाला काय सांगतात ती एखादी गीता सांग. म्हणून ती सगळ्या गीतेचं सार, सगळ्या भगवद्गीतेचं सार आणि ज्ञानेश्वरीचं सार 18वा अध्याय आहे असे सांगते लोक म्हणतात. म्हणून 18व्या अध्यायामध्ये कर्माचंही अंतर्भाव आहे, उपासनाही सांगितली आणि ज्ञानही सांगितलं. आणि ते सांगताना त्यांनी एकमेकाचा हात धरून सांगितलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये कोरडं कर्म नाही, कोरडी उपासना नाही, कोरडं ज्ञान नाही. संप्रदायामध्ये शाब्दिक ज्ञानाला अजिबात धारा नाही, तांबिक उपासनेला अजिबात किंमत नाही. आणि नुसतं कोरडं कर्म करणंही महाराज वारकरी संप्रदायाला मान्य नाही. पूर्ण म्हणजे इच्छा धरून केलेलं कर्म, सकाम कर्म नको आहे, निष्काम कर्म पाहिजे. आणि मग ते सांगताना सांगतात की स्वे स्वे कर्मण्याभिगत. आणि हा मोलाचा सल्ला आहे महाराज तो आम्हाला. कारण ज्ञानोबांची उपासनेची व्याख्या वेगळी आणि आमच्या तुमच्या सामान्य लोकांची उपासनेची व्याख्या वेगळी. ज्ञानोबांचं असं स्पष्ट म्हणणं आहे आपापल्या वर्णाश्रमानुसार चालत आलेली कर्मे निष्काम आणि निरंकार वतीनं निराभिमानपणे करत राहणं ही उपासना आहे असं ज्ञानोबाई म्हणतात. आम्हाला उपासना म्हणजे काय वाटतं? देवपूजा करणे, देवाला पाणी घालणे, घरातले देव दिसणे, उपासनेचा अंग आहे. हेही काही अंग योग्य आहे. ज्ञानेश्वरी पारायणाला बसणं, गाथा पारायण करणं, सप्ताहामध्ये भाग घेणं हेही उपासनेचं अंग आहे.
पण आपल्या जबाबदारीच्या ज्या गोष्टी आहेत त्या टाकून हे करणं हे ज्ञानोबायांना मान्य. आपली काही जन्मता जबाबदारी आहे महाराज, आणि त्या जबाबदारीची कर्म टाकायची आणि नको ती कर्म करत राहायचं, याला कुठं उपासना म्हटलंय काय? म्हणून ते म्हणतात वाट्याला आलेलं कर्म करणं हीच ईश्वराची पूजा आहे. आपुलिया विहिता उपाय असो जो विसंगीता ऐसाकडे की जगन्नाथा आभारूपणे, जेणेकरून की यामध्ये महाराज लोक वेगवेगळ्या मान्यतेला वेगवेगळ्या लोकांचं ऐकून बाजू काही सगळं बदलत गेले. वास्तविक संतांचा निरोप तुम्हाला आम्हाला हे कसं आहे, एखाद्या धर्माविषयीच्या एखाद्या कर्माविषयीच्या संकल्पना त्यांनी सोप्या करून दिल्या, कशासाठी? तुम्हाला आम्हाला आचरणात आणता याव्या म्हणून. पण त्या इतक्या सोप्या करून ठेवल्या की त्यात आम्ही पळवाटा शोधायला लागलो. जुन्या काळामध्ये कारखान्याचे वगैरे महाराज विषय ठेवायचे झाले की मग ते मोठा अकाउंटंट विषय शिकलेले तज्ञ लोक जमा करायचे. मग तो कारखान्याचा ताळेबंद, आलेला माल, गेलेला माल, काही त्यात बिघाड झालेलं, आणि मग असे सगळे आय गेले गोळा करून बेरीज वजाबाकी असं करून सगळा हिशोब ठेवणारी लोक गोळा करून मोठ्या मोठ्या वया घालायच्या आणि मग ते हिशोब मांडणारी लोक खाते वहीनुसार वेगवेगळी मांडणी असायची. त्याला पुष्कळ खर्च व्हायचा, पुष्कळ वेळ लागायचा, त्या चुकाही भरपूर व्हायच्या. मग काळानं काही सुधारणा होत काय झालं, ती जागा विज्ञानाच्या दृष्टीने कॉम्प्युटरने घेतली. कोणी? कॉम्प्युटर आलं. प्रत्येक क्षेत्रात आता तो विषय आला. संगणक आलं. संगणकाने ती जागा घेतली. त्यातही जुन्या काळात काय होतं, मोजकच त्यामध्ये टाईप केलं जायचं, मोजकच त्यामध्ये भरलं जायचं, त्यातही बदल होत गेले. आणि आज एक संगणक मोठ्या मोठ्या जगाचा सुद्धा विषय ठेवून एवढं त्यामध्ये भांडार बसतं. आता त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या काय केल्या, फायली केल्या, वेगवेगळे विषय केले. त्यामध्ये वेगवेगळी बटन, वेगवेगळ्या तारखा, की अमुक बटन दाबलं की बस्तवड्याचा हिशोब देणार, अमुक बटन दाबलं की महिलेचा हिशोब देणार, सगळ्यांचा हिशोब त्या महिलेच्या फाईलमध्ये असणार. की एवढे बारकावे एका छोट्या छोट्या मशीनमध्ये केलं. हे विज्ञानाचं सामर्थ्य आहे महाराज. तसा संस्कृतात सांगितलेला धर्म, स्मृतिग्रंथात सांगितलेला, ज्या त्या काळानुसार सांगितलेला धर्म बदलत 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 तो एवढा बदलत आणला की त्याचं रूप कलियुगामध्ये कोणता धर्म मानावा हीच अडचण मोठी झालेली आहे. आणि मग तो सगळ्या विचार करून संतांनी एकांतात बसून इतका सोपा केला की आता अमुक अमुक धर्म आचरण्यास योग्य राहिलेला नाही, तो भाग हा अमुक अमुक करा. मग आता आम्हाला संतांवर विश्वास ठेवून तोच आम्हाला काय करायचे, आचरणात आणायला पाहिजे. आम्ही काय करायला लागलो, संतांच्या मागे जाऊन वाचून बघायला लागलो त्यांनी काय केलं. आता ज्या या युगामध्ये कोणाची स्मृती पाहिजे, गौतमांची स्मृती मानावी का आत्रेय मुनींची मानावी का पराशरांची मानावी, ज्या त्या युगानुसारची ती स्मृती, ज्या त्या युगानुसार श्रुती काही एकच आहे मला, श्रुती बदललं. मग असे बदल करून सोपं केलं. सोपं केल्यानंतर त्याला उपयुक्तता आणली. आता फक्त त्याच्यात दोष काय राहिले, चुकीची बटणं दाखवली तर ते चुकीची माहिती दाखवते, नाहीतर मग नुकसान तरी करते. तसं साधू संतांनी आम्हाला सोपे धर्म करून सांगितले, पण तेही आचरणाला नाराज आणि त्यात काहीतरी चुका करायला लागले. मला सांगा, मग अगदी साधा आनंद वाटतो. स्वामी काज गुरु प्रती पितृवचन शिवा, हीच विष्णूची महापूजा अनुभवणारी. अभंग म्हणाय सोपा आहे, जास्तीत जास्त 8-10 शब्दांमध्ये ते पुढाऱ्यांनी भागवले, पण यामध्ये सांगण्याचा त्यांचा केवढा मोठा भाव आहे की स्वामीची म्हणजे आपल्या मालकाची सेवा करत असताना त्या सेवकानं स्वामी सेवा कशी करावी याचा त्यांचा कार्यक्रम भाव काय असा. गुरु भक्ती शिष्यानं कसं गुरुविषयी राहावे, गुरुनं शिष्याविषयीचे काही संबंध कसे सांभाळावे, पत्नीनं पतीची सेवा कशी करावी, काय समजून करावी, पितृवचन वडिलांच्या विषयी मुलांचे काय कर्तव्य आहे ते मुलांनी जाणून घ्यायला पाहिजे. हे धर्म सामान्य आहेत महाराज, हे विशेष धर्म नव्हे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, सत्यम वद, धर्मं चर, स्वाध्यायान्मा प्रमदाना. आपल्या स्वाध्यायात राहावं, गुरूंना नमस्कार करावा, गुरूंची शरणागती असावी, आपल्या ग्रामदेवतेचा आशीर्वाद असण्यासाठी तिथेही महाराज शरण असावं, सत्य बोलावं काय. ह्या गोष्टी काही शिकवायच्या नाहीत महाराज. आपल्या आर्यावर्तातली ही मूळची संस्कारी भूमी आहे. आम्ही खरं बोललंच पाहिजे, खरं बोल म्हणून सांगायची गरज भासू नये महाराज. की सगळ्या धर्मातल्या सगळ्या संप्रदायांच्या लोकांचे सामान्य धर्म आहेत
अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, परिग्रह, हे सगळ्या धर्मांचे लक्षण आहे. यात काय फक्त हिंदू धर्मालाच हे लागू आहेत असं नाही. हे जैनांनी स्वीकारलेले, मुस्लिमांनी स्वीकारलेले, सगळ्यांनी स्वीकारलेले. स्वीकारायला म्हणण्यापेक्षा अशी संस्कृतीच आहे मानवांची की ही सगळी यमनियम, सगळे लक्षणं जवळ असल्याशिवाय मानवी उत्थान, मानवी मूल्य उच्च पातळीला जाऊ शकत नाही. म्हणून हे सामान्य धर्म आहे. दिसताना सामान्य दिसतात, पण सगळे लोक आचरण करतात. सत्यम वद हे सामान्य दोन शब्द. खरं बोला, खरं बोलतात का नाही अशी चिकित्सा करून आता प्रत्येकाबरोबर बघायला लागते. एवढी वेळ कठीण आलेली आहे. बरं, मातृदेवो, आई ही देवा समान आहे किंवा ती एवढ्या उच्चतेची मूर्ती आहे की तिचे उपकार भेटणं शक्य नाही. अशी भूमिका घेऊन कोण मुलगा आईची सेवा करतोय? मग मला असं म्हणायचं आहे, एक वेळ शुक्रवार, गुरुवार, सोमवार, संकष्टी नाही धरलं तरी हरकत नाही. नवीन नवीन एकादशी सुद्धा राहिले तरी हरकत नाही. पण आईला शिव्या द्यायच्या जरी बंद केल्या तरी मला झोप लागत होते. हे व्रत करणं पुण्याचं, आईला शिव्या देण्याचं पाप मोठं आहे. सांगणं तुकोबाऱ्यांचं काय, सगळ्या धर्मांना अनुलक्षून हे सांगणं आहे त्यांचं. मुस्लिम धर्मात काय माळ घातली जात नाही आमच्यासाठी वारकरी संप्रदायाची, पण जैन धर्मात नाही, इतर धर्मात नाही ना, यहुदी धर्मामध्ये. पण वागण्यासाठी जी तत्व पाहिजे ती तत्व असली की काय हरकत आहे. मुक्तीला अडथळा नाही, कोणीही मुक्त व्हावं. माळकरीच मुक्त होते असं काही नाही. तुळशीला पाणी फक्त माळकरीनेच घालावं असं काही नाही. तुळस सगळ्यांची आहे महाराज. माळ नसणाऱ्याची आहे, माळ असणाऱ्याची आहे, खाणाऱ्याची आहे, पिणाऱ्याची आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे प्रत्येकाचा अधिकार आहे. तुळशीवर आहे, गाईवर आहे, देवावर आहे. आपण हे सामान्य धर्म समजतो म्हणून त्यामध्ये वागण्यात आमच्या काय झालं थोडासा बदल होतो. जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, त्याने कर्तव्य म्हणतात. आणि देह निर्वाह करतो त्याला कर्म म्हणायचं. अधिक फला करता केलं जातं ते कर्तव्य म्हणायचं. आणि हे सगळं कर्तव्यात येतं त्याला धर्म म्हणतात. आणि मग हा धर्म सामान्य, विशेष आणि स्थानिक अशा 3 विभागात वाटलेला आहे. विशेष धर्म असतात ते महाराज नित्य नैमित्तिक कर्मात येतात. आणि स्थानिक धर्म आहेत ते मग कुठे पंढरीला आम्ही गेलो तर तिथले धर्म आम्ही सांभाळायला पाहिजे. काशीला गेलो, अन्य क्षेत्राला गेलो तर तिथले धर्म वेगळे आहे, ते त्या पद्धतीने आम्ही आचरण केले पाहिजे. आणि मग सामान्य धर्म आहेत ते मग गावात असो कुठं असो आम्हाला ते आचरण करावे लागते. म्हणून वाट्याला आलेलं कर्म टाकून पडून अजिबात जाता येणार नाही. कोण म्हणत असेल हे कर्म मी टाकीन तर ज्ञानाला सांगतात नाही गृह भगवान शक्यम त्यक्तुं कर्माण्य श्रेष्ठतः की यस्तु कर्म प्रत्यागे सत्यागे. आणि हा सभ्यसाची मूर्ती लागून विराची घंटी करते. कर्माची ती रावण दे का शरीराला आलायस आता तुला कर्म सोडता येणार नाही, करावंच लागेल. का करावं लागेल तर ते कर्म सुटतच नाही. एखादा पंढरीला जायचं आहे आणि मग पंढरीला जाणारे रेल्वेत बसला आणि मग तो म्हणायला लागलाय मी पंढरीला जाणारच नाही. गेल्याशिवाय राहील का? मोकळा बसला तरी पंढरीला जाईल. आणि त्यावर अनेक उदाहरण देतात. जो रती तरी पांडुनी हात पाय, जो रती घात जावळे तो न जाळे तरी जाईल विदंताची. एखादा हातपाय बांधले रथात टाकला आणि तो रथ जिकडे चालला तो म्हणतोय त्या रथ वागवणाऱ्याला मी तुझ्या बरोबर येणार नाही. पाय बांधले तरी देखील तुला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तसं शरीर रूपी गावाला आल्यानंतर मी कर्म टाकीन म्हटलं तर शक्य नाही. काही माणसं म्हणतात आता मी रिटायर झालोय, मला आता काही नाही, पेन्शनवर आहे, आता काहीही माझं काम काही काम नाही. जे जुनं काम केलंय ते बंद पडलंय, दुसरी कामं बंद पडले. ते गावात फिरणं सुरू आहे, इकडं सुरू आहे, इकडं सुरू आहे. ते काम संपवायचे आधी दुसऱ्या कामाची जोडणी करून ठेवलेली आहे. काहीतरी कामं केल्याशिवाय जीव राहत नाही. शेवटी नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठते कर्म. माणसं काहीतरी कर्म केल्याशिवाय राहत नाही. मग काहीतरी करण्यापेक्षा शास्त्रानं सांगितलंय ते करा. हे सांगणं जो प्रकृतीच्या अधिष्ठान तो सांधेमध्ये हे अज्ञान आणि जे चेष्टा ते गुणांनी नापायचे असेल तुम्ही काहीतरी हातवार करत बसणार, घरात काहीतरी हालचाल करत बसणार. पण हे राहू दे, हे जाणीवपूर्वक केलेलं कर्म आहे. काही तुमची कर्म असे की तुम्हाला ते टाळताच येत नाही. पश्चन, शृण्वन, स्पृशन, चित्रण, अश्नन, गच्छन, शोभन, श्वसन, प्रलपन, विसृजन, ग्रहणन, उन्मिषण, निमिषण अपि. श्लोक आहे महाराज
देव सांगतात. पापण्यांची उघडझाप, पापण्या झाकणे, उघडणे, डोळ्यानं पाहणे, उघडणे, झाकणे, खाणे, बोलणे, इतर क्रिया सगळ्या इंद्रियांचे व्यवहार हेच थांबलेत का? सुरूच आहे. टीव्हीच्या समोर बसला तरी महाराज टीव्ही बघताय का नाही बघताय, काही इंद्रिय काहीतरी शावासवा वाजतच आहे. मग ज्ञानाबाईंचं असं सांगणं आहे, तुम्ही नाही जरी कर्म म्हटलं तरी कर्म होतच, जाणीवपूर्वक करतो म्हटलं तर तुमचा स्वभाव तुम्हाला केल्याशिवाय सोडत नाहीच. मग टाकलं काय आपल्या त्याच्यापेक्षा तुम्ही काय विहित कर्म करा. एखाद्या प्रवासाला जायचं झालं तर मग वस्तीत टाकावी लागते. दिंडीला जाताना महाराज म्हणजे वस्तीला जाताना आपल्याला योग्य असं शिदोरी न्यावी लागते. मग खाण्याचे पदार्थ असतील काय असतील, मग खाण्याच्या पदार्थाची शिदोरी बांधून जी डोक्यावर घेतली जाते ती ओझं होतंय म्हणून जर तेवढ्याच वजनाचा दगड डोक्यावर जर घेतला तर दगडानं भूक भागेल का शिदोरीच्या बोजानं भूक भागेल? ते ज्ञानावर त्या काळात म्हणतात, पैशा का शिदोरिया तातने एक धनंजया, पैसे पाहता विसावे मिळी जेते घेते. आपल्या हिताचा शिदोरीचा बोजा आहे म्हणून शिदोरीचा बोजा घ्यावा. तसं आपल्या हिताचं काय आहे? अंतःकरण शुद्धीला लागणारा कर्म आपल्या हिताचा. मग आपल्या हिताचं कर्म आधी करायचं, दुसऱ्यांचं गोड दिसते म्हणून ते कर्म आपण करायचं नाही. म्हणून प्रत्येकाचे धर्म सांगितले, आपल्या धर्माशी व्यवस्था केलेली आहे. बारकाईनं फार साधू संतांनी विचार मांडले, आम्हाला फक्त वाचायला वेळ नाही. का वेळ नाही तर अजून मूल्य संतांचं काळालेलं नाही. अगदी घर बसल्या स्त्रियांना व्रत वैकल्य सांगितले, उपासना सांगितले. महाराज लोक मोठे मोठे त्यांची टिंगल करतात, निंदा करतात, नालस्ती करतात. चूक आहे. चातुर्मासाचा ग्रंथ आहे, तुम्ही बघा. चातुर्मासामध्ये अगदी कथा आहे पुष्कळ, प्रत्येकाने वाचाव्यात. वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग हे ज्ञानोबराय देखील सांगतात. कथा वाया नाही, त्यातले मार्ग वेगवेगळे ते अभ्यास करायचे, त्यातली फलश्रुती बघायची आणि वाचून राहायचे. त्या गणपतीची कथा आहे सुरुवातीला त्यांनी सांगितलेली आहे. त्या गणपतीच्या कथेमध्ये शेवटला त्यांनी काय सांगितलं की 18 लाडू करावेत, त्यातले 12 लाडू प्रसाद म्हणून वाटावेत आणि 6 लाडू घराला न्यावेत. ज्यांनी दिलेले आहेत त्यांनी, आणि आपल्या घरात जाऊन घरातल्या सगळ्या लोकांना देऊन त्यांनी सहभोजन कुटुंब भोजन करावे. आता मला सांगा, ज्या घरात 20-25 लोक असतील त्या घरात ते 6 लाडू परत नेलेले बरोबर होतील का? नाही. पण आपल्या धर्मानं त्या छोटी कथा आहे. कथा सामान्य अगदी 8-5 नगर होतं, तिथे ब्राह्मण होतं, अशा कथा आहेत. असं काय फार मोठी अवघड कथा करत गोष्ट आहे असंही काही नाही. त्या कथेमध्ये सांगण्याचा हेतू काय, 18 लाडू मध्ये 12 लाडू प्रसाद म्हणून वाटा असं सांगणारा संप्रदाय. ते आगाचा का भोगाचा? 18तले 12 वाटून टाका म्हणणारा संप्रदाय. जास्त वाटा आणि कमी घराकडे न्या. का 12 खावाने 6 वाटा म्हणले, जास्त द्या, त्याग करा. त्यात सांगायचं आहे त्यांना लाडू 18, ते लाडू लक्षात ठेवायचे नाहीत महाराज. आता लक्षात ठेवायचं, जास्त वाटायला शिकायचं. म्हणजे कमी आहे ते आपल्या वाटणीला जरी आलं तर ती वाटलेले जे 12 आहेत त्याचं फळ आम्हाला पुढे मिळेल. खाल्लेल्याचं फळ मिळत नाही महाराज, ते आपल्यासाठी. दिलेल्याचं फळ आपल्यासाठी पुढे मिळेल. लौकिकातला आपण या जन्मात वर्तमान मिळेल, पण पुढल्या जन्माची तयारी करायची झाली तर त्याग करायला पाहिजे. असा त्यागावर संप्रदायांचा आधारित आहे, भोगावर आधारित नाही. ही सामान्य कथा आहे. या कथेनंतर सुद्धा आदित्य रामबाईची कथा त्यांनी सांगितलेली आहे. पुढे महाराज सोमवतीची कथा सांगितलेली आहे, सोमवारची कथा सांगितलेली आहे. त्यानंतर एक व्रतस्थ ब्राह्मणाची कथा सांगितलेली आहे, कुलगर्जुराची कहाणी सांगितली, बुध बृहस्पतीची कथा सांगितली, गुरुवारची कथा आहे, शुक्रवारची कथा आहे. तिथं त्या शुक्रवारच्या कथेमध्ये एक वैभव संपन्न भाऊ आहे. तो आपल्या बहिणीला अजिबात काही मानत नाही, तिची काय करत नाही, माहेर बोलवणी करत नाही. आणि मग तो वैभवात असलेला भाऊ एक दिवस काय होतो, कर्म संयोगाने गरीब होतो आणि मग तिला तिची बहीणच तेच काय आठवण करून देते. या कथेतून आम्हाला काय सांगायचं आहे, वैभव येईल जाईल पण आपली वर्तणूक मात्र बदलता कामा नाही. हे संस्कार आम्हाला सांगितले महाराज. त्यात अशी एक कथा आहे, एक ब्राह्मण रोज अथर्वशीर्षाची पारायण करायचा संकष्टीच्या दिवशी. आणि मग त्या घरात पुष्कळ लोक असल्यामुळे
तो स्वतंत्र 108 वेळा पारायण करायचा, मग त्याच्यासाठी वेगवेगळे फळाचं साहित्य आणलेलं असायचं. आणि मग ती मुलं ती आता ती 12च्या वेळेला जेवण झाली की जिथं पारायण करणारे काका आहेत त्या त्वरित यायची. मुलं लहान लहान असल्यामुळे मग बघायची काकांचं काय सुरू आहे, तर पारायण सुरू आहे, आता पारायण झाले, आता फराळ करणार. मग तो काका काय म्हणायचा, मला शाबू वगैरे असं काही बसत नाही म्हणून मी फळं खातोय. मग त्यांच्यासमोर परात भरून फळं असायची, कोणाच्या काकाच्या समोर. ती मुलं घ्यायची, भोवत्यानं सगळी फिरायची. त्या मुलांना हा काका म्हणायचा, तुम्ही जेवला काय, खाल्लं काय, पण आपल्या त्या फराळातलं एकही पोट मुलांना देत नव्हता. अखंड सगळी फळं कोण खायचा, हो काका खायचा. काका काय म्हणत होता, अथर्वशीर्ष 108 वेळा पारायण करायचा. मला सांगा, ज्या काकाला लहान मुलाची भावना जपता येत नाही त्याला कुठल्या दिवशी गणपती प्राप्त होईल? त्या फिरणाऱ्या मुलाला एक खोड ज्याला देता येत नाही त्याला गणपती कृपा करेल द्या. माशी 1,00,000 जरी आवर्तन केली तरी बाल ब्रह्म असणाऱ्या लहान मुलातली जर भावना कळत नसेल तर त्याला देवाची व्यापक भावना कधी कळेल? या कथेतून त्यांना असं सांगायचं आहे की सामान्य धर्म हे मला सामान्य जरी असले तर फळ फार मोठा आहे. असं कोणी समजायची गरज नाही. राज्यच दान दिलं म्हणजे पुण्य होत आहे, नाही का? पाण्याचं जरी दान दिलं तुम्ही, फुकट जीवन आहे. नेदा तरी देव, ताक नाही घडलं, दूध नाही घडलं तर ताकाची उपकार तरी करा. ताक नाही घडलं तर पाणी तर द्या. म्हणून आधीच्या आपल्या घरात आलं तर महाराज पाणी द्यावं, नियम आहे. काय ते पाण्याचं तांब्या आणि मात्र होतोय त्याने कोणा घासायचा, ते बघा ठेवायचा. अशी जर ग्रहिणी करायला लागली तर पाप आहे महाराज. आतिथ्य हा दारात कोण अतिथी म्हणून येईल सांगता येते तुम्हाला? तुमच्या दारामध्ये अतिथी हा नारायण स्वरूप मानलेला आहे. तो भगवान दत्तात्रेयच्या रूपात येईल का गणपतीच्या रूपात येईल, काय तुम्हाला समजतं? प्रत्येकाची जर अशी तुम्ही कापडावर परीक्षा करायला लागली तर मग तुम्हाला देवत्व कधी कळेल? आलेला देव आहे हे ओळखत नाही. मग आलेल्या अतिथीला पाणी द्यायची व्यवस्था असावी. कोणी असू दे, पायावर पाणी जरी असल्या, उन्हाळ्याचे दिवस असो, पावसाचे दिवस असो, तुमच्या हातचं जरी पडलं तर ते पुण्य तुम्हाला लाभतं. म्हणून पाणी द्यायची व्यवस्था आहे. जर पाणी तुमच्या घरात घेऊन गेला महात्मा एखादा तर ते भाग्य आहे. म्हणून पाणी द्यावं. असेल त्या परिस्थितीत तुमच्या घरात तयार असेल ते अन्न द्यायचं. ते का हॉटेलातला आणून वाढा असंही नाही महाराज, किंवा तयार करा शहरी पदार्थ असे नाही. म्हणून हे सामान्य धर्म आहेत. या कथा छोट्या छोट्या वाटतात पण हे वाट्याला आलेले कर्म आहेत. आणि ही कर्म करणारी जर एखादी सामान्य स्त्री असेल तर मग तिनं कुठं वनात जायची गरज नाही तपश्चर्येला. तिनं कुठं काळा वाजवायला जायची गरज नाही. तिनं कुठल्या मोठ्या मोठ्या महाराज मठापतीची कीर्तन ऐकायला जायची गरज नाही. यशोदा माता कुठे कीर्तन ऐकायला गेली होती? कृष्ण परमात्मा तिच्या पोटाला आलेला होता महाराज. 14 वर्ष होते तोपर्यंत तिनं काठीतला खाली सोडला नाही, पायाला माती देखील लागू दिली नाही. त्याला काठीतच घेऊन फिरत होती ती. तो देव आहे हेही तिला कळत होतं. त्याच्या सेवेसाठीच तिच्या तपासाठी तो तिच्या पोटाला आलेला होता. एवढं तिचं तप होतं. आणि एवढं सामर्थ्य असणारी यशोदा माता देवाला रोजच्या रोज दैवताचं स्नान घालायची, आंघोळ करायची, त्याची दृष्ट काढायची, अतिशय सेवा केली माझ्या यशोदा मातेनं. ती कुठं अशी भागवत कथा ऐकायला बसली नाही. तिचा धर्म आहे पोटाला आलेल्या मुलाची सोय आईनं केलीच पाहिजे. ते करून मग तुम्ही कथा ऐका. आता मुलं तासाला जात असली सकाळला तर उठून आईनं जेवण करून द्याय हो. सकाळची भाजी बांधून नाही नको काय. त्यावेळी काकड्याला जर इकडं आरती घेऊन आली आणि ती मुलं उपाशी तळण्याचं काय उपयोग आहे हो? तुमचं जबाबदारीचं कर्म पार पडायचं. माऊलींची इच्छा तीच आहे तर सगळीकडे सुख नांदे. त्या आता घरची प्रवचन आणि कीर्तन ऐकायला आली सगळीच जर घरची स्त्रियांची मंडळी म्हणा तर जेवण घरात नसलं तर महाराज सगळी घरची प्रजा उपाशी राहून कीर्तन ऐकून तर ते फळ लागेल त्या आपल्याला. म्हणून कोणताही कर्म त्याग करावा लागतो महाराज. असं काही नाही की सगळ्यांनीच जेवण करायला पाहिजे असंही नाही. त्यातल्या त्यात कोणीतरी वेळ काढून ऐकायला पाहिजे हेही खरं आहे. पण तरी सुद्धा साहसा विचार केला तर स्त्रियांनी आपली कर्म सांभाळावी. त्यातल्या त्यात व्रत उपासना करावी. स्त्रियांचं मन भावनिक असतं, श्रद्धाळू असतं. ते आपल्या मुलावर संस्कार करतात. कारण मुलं जास्त आईजवळ जास्त राहतात. वडिलांच्या पेक्षा त्यांचा सहवास जास्त असतो. त्या सांगू शकतात आज बाबा संकष्टी आहे. लहान मुलांना बघा आईचे जेवढे संस्कार होते तेवढे वडिलांचे होत नाही. पण आपल्या धर्मानं लहान मुलांच्या वर संस्कार व्हावे म्हणून आईला ही व्रत सांगितली. ही व्रत वैकल्य करण्यामध्ये अजिबात उठाठेव नाही महाराज. त्यात एक सामर्थ्य आहे, एक सत्वगुण उत्पन्न होतो आणि चित्तशुद्धी होते. म्हणून सांगायचं की वाट्याला आलेलं कर्म
हे करताना हे सामान्य धर्म कुणीही अजिबात टाकू नये आणि हे करत राहणं हीच ईश्वराची सेवा आहे. हे कधी समाप्त होईल म्हणणारा वर्ग आहे महाराज. हे कधी संपायचं काहीच नाही महाराज. हे जीवन आहे, अखंड चालत राहील. मोक्षापर्यंत तुम्हाला असं चालवावं लागेल. गोष्ट दिसताना सामान्य दिसते पण त्यात सामर्थ्य अपार आहे. महाभारतामध्ये कथा आहे की एक धर्मज्ञ तोता म्हणून त्याची कथा आहे. तो कबूतर आहे. एक विशाल वडाचं झाड असतं, त्या वडाच्या झाडाच्या ढोलीत ते राहत असतो कबूतर. आणि मग त्या कबुतराला त्याच्या झाडावर राहिले त्या वडाच्या झाडाला एक दिवस एक व्याध शिकारीला आलेला आहे आणि ती पार सावज निघून गेल्याने चुकून तो विषारी विष लावलेला बाण त्या वडाच्या झाडामध्ये घुसतो आणि त्या विषाच्या प्रभावानं ते झाड हळूहळू असते असते काय होतं, सुकत जातं. सुकल्यानंतर त्या वडाच्या झाडावरले सगळे पक्षी दुसरीकडे वनात निघून जातात वस्तीला. आणि वस्तीला इकडं तिकडे निघून गेल्यानंतर तो ढोलीतला कबूतर मात्र अजिबात तिथून उठून जात नाही. आणि मग हळूहळू ते झाड वाळत येतं आणि मग वरून त्या जंगलावरून इंद्रदेव एक दिवस जात असतात. त्यांच्या विमानातून सगळीकडे सदाहरित जंगल दिसतं आणि त्या जंगलामध्ये एकच असं झाड आहे की ते काय झालेलं आहे, वठलेलं आहे, वाळलेलं आहे. काय कारण असावं म्हणून इंद्रदेव खाली उतरतात. खाली उतरल्यानंतर त्या झाडाकडे बघतात तर असंख्य घरटी त्या झाडावर आहे. त्या झाडावर कोणी पक्षी राहायला नाही. मात्र त्यातून एक ढोलीतून हा कबूतर त्यांना बघताना दिसतो. इंद्र उतरतात आणि विचार करतात सगळे पक्षी इथून उठून गेले, तू एकट्यानं राहण्याचं कारण काय? ते तो मनुष्यवाणीनं तो कबूतर बोलतो, तुम्ही देव यक्ष किन्नर राक्षस काय आहात मला माहिती नाही, पण मला एवढं माहिती आहे या झाडावर माझा जन्म झाला, याच ढोलीत माझे माता पिता मरण पावले, याच झाडाची फळ घेऊन मी लहानाचा मोठा झालो. अनेक वर्ष मी ऋतू बदलत आले, पाऊस उन्हाळा हिवाळा, याच झाडाला मला सहारा दिला. आता याची दुर्दशा सुरू झालेली आहे. याची आता काय अंतिम अवस्था आहे. याला सोडून मी जाणं मला माझ्या चित्ताला पटत नाही, मला बरं वाटत नाही. मी याची संगत मरेन पण सोडणार नाही. म्हणून या निश्चयानं मी इथं राहिलं. इतर पक्षी निघून गेले, तुला जायची काही हरकत आहे असं इंद्र म्हणतो. नाही म्हणाले, हे माझ्या मनाला पटत नाही. मला असं वाटतं या झाडाचे माझ्यावर आनंद उपकार आहे, ते मी पिळू शकत नाही, म्हणून मी इथं राहतोय. म्हणतात एक सामान्य पक्षाला एवढी कृतज्ञता आहे असं इंद्राला आश्चर्य वाटतं. तो इंद्र त्या कबुतराला म्हणतो की बाबा म्हणजे तुला आता काय मी वर देऊ सांग. सामान्य पशु जर एवढं सांभाळत असेल तर मनुष्याला किती सांभाळायचं. म्हणून तो आनंदित झाला आणि वर देण्यासाठी उत्सुक झाला. त्यावेळी तो धर्मज्ञ कबूतर म्हणतात की जर मला द्यायचंच असेल तर हे झाड पहिल्यासारखं हिरवगार करा. महाराज इंद्र अमृताचा पाऊस पाडतो त्या झाडावरून, त्या झाडाला काय करतो, हिरवगार करतो. मला सांगा पहिलंही झाड हिरवगारच होतं, नंतरही आता कसं झालेलं आहे. फक्त त्या कबुतरानं ढोलीतली जागा सोडली नाही एवढंच केलंय का दुसरं काय केलंय काय नाही. तसं आम्ही सुद्धा बसतावलं नाही सोडलं तर होणार नाही हिरवगार झाड. आळंदीला पडूया, अक्कलकोटला पडूया, गंगापूरला पडूया, किती पळायचं. हाईच बैसोनी चित्त एक होण्याचीच साधन आहे आणि ते होत नाही म्हणून आम्ही फिरतोय. त्याचा अर्थ तीर्थयात्रा करू नये असं अजिबात नाही. मला इच्छा आहे, इंद्रिय चांगले पाय चालतात तोपर्यंत वारी करावी, यात्रा करावी. फक्त उद्देश काय आहे, आपण आपलं कर्तव्य कर्म टाकता कामा नाही. जर त्या एका कबुतराच्या वर्तणुकीवर एवढं विशाल वटवृक्ष जर परत ठेवा करण्याचं सामर्थ्य, हे सामर्थ्य महाराज त्याच्या स्वधर्म कर्मामध्ये आहे. म्हणून असं प्रत्येक कथेमध्ये सामर्थ्य आहे. सीतामाता ज्यावेळी पंचवटीतून नेल्या गेल्या त्यावेळी राक्षसींच्या त्या ताब्यात होत्या. अखंड लंकेनीच्या त्या मनामध्ये महाराज अशोक मनामध्ये. आता त्या राक्षसीने म्हणजे काय सामान्य अप्सरा असतील महाराज, त्यांचे दात केवढे, केस केवढे वर्णन केले भावार्थ रामायणामध्ये. त्या राक्षसींचं वर्णन वाचतानाच आम्हाला भीती वाटते. सीतामाई कशा जगले असतील दिवसाने. त्या राक्षसींच्या त्या तांड्यामध्ये सीतामातेचं रक्षण रामप्रभूंनी केलं का तिच्या पातिव्रत्य धर्माने तिचं रक्षण केलंय. सीतामातेच्या पातिव्रत्य धर्मानेच तिचं रक्षण केलं.
ते तर रामप्रभू नव्हते. मग जो आपल्या धर्माचं पालन करतोय त्या मनुष्याचं पालन धर्मच करतोय. महाराज धर्मो रक्षती रक्षिता. जो धर्माचं रक्षण करतोय धर्मच त्याचं काय करतोय, पालन करतोय, रक्षण करतोय. मग आम्हाला दुसरा देव धर्म सोडून पण काय सांगा. म्हणून स्वधर्म कर्म हा महाराज देवानं दिलेला आम्हाला काय आहे, संदेश आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करावं. का करावं, तर यानंच आम्हाला मोक्ष सिद्धी मिळेल, यानंच ज्ञाननिष्ठा सिद्ध होईल. या कर्माने मनुष्य चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला पोहोचेल. ब्रह्मदेवाच्या आज्ञा म्हणून कर्म करायचं, ही शरीर यात्रा नित्य चालावी म्हणून कर्म करायचं, इहलोकात परलोकात चांगलं फळ मिळावं म्हणून नित्य पंचमहायज्ञ करायचे आहे. बर, हे कर्म केल्यावर मनुष्य शरीर राहतच नाही. मग का उगाच वाईट कर्म करायचं, विहित कर्म का करू नये. आणि शेवटी जरी तुम्हाला ज्ञान झालं, जीवनमुक्त जरी झाला, तरी देखील लोकसंग्रहासाठी तुम्हाला कर्म करावं लागेल. जे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोकांना की आचारी माणसाला जेवण बघून बघूनच महाराज शिसारी असते, जीव वाटत. मग आचारी माणसं फार जेवत नाही का, ते करूनच त्याच्यावर वीत आलेला असतो त्यास. तरी देखील महाराज तो दूध चहा घेतोय का नाही, जरा कसं ना त्याला खावं लागतं. तसं आत्मज्ञान झालं तरी देखील त्याला थोडस कसं ना करणं अपेक्षित आहे. करावं. का करावं, जनक राजाला काही करायची गरज नव्हती. महाराज देख मा जनका अधिक न सांगता मोक्ष सुख पावते झाले. कर्म टाकलं नाही ते महाराज, कर्म केलं. त्याचा अर्थ तुम्ही आम्ही कर्म केलं पाहिजे. आणि ती ईश्वराची इच्छा, कर्मदेवाची आज्ञा, आपला नित्य पंचमहायज्ञ करावा, चालावा, हे म्हणून करायचं. हे सांगताना ज्ञानोदय सांगतात आपलं विहित कर्म आहे. आणि मग जयाचे विहित ते ईश्वराची नाव. तुम्हाला जे विहित सांगितलंय ती ईश्वराची इच्छा आहे. मला ही भूमिका आहे. एक सोंगी भजन आहे, त्यात रामायणाचं सोंग काढलंय. तर माझा रोल जर मारुतीरायांचा असेल तर मी सीतामाई व्हायला जायचं नाही. मी कुठनं कसं एक शाळावाचं थाट म्हणून शिरकुट करायची, गदा घ्यायची, उड्या मारायच्या आणि एकदा हे सोंगी भजन काय करायचं, पार पाडायचं. या दुसऱ्याचा रोल आपण करायचा नाही, आपली भूमिका दुसऱ्याला द्यायची. ज्याची त्याची भूमिका आहे. म्हणून घर एक भूमिका आहे, समाज एक भूमिका आहे. सगळी माणसं त्यामध्ये, लहान मुलं आहेत, त्यांना धर्म कळत नाही, मग त्यांना उभा करायचं, आरत्या म्हणायला लावायच्या, पाठ करायला लावायचं. आईनं नित्यदैनिक आपल्याला धर्म ते करायचं, वडिलांनी आपला जो आचार आहे तो करायचा. या सगळ्या गोष्टी प्रत्येकानं जर असं केलं तर चित्तशुद्धी व्हायला वेळ लागणार. आणि चित्तशुद्धी अनादिकालापासूनची महाराज आहे केली. एवढ्यावर आमचा काय झालेला प्रवास थांबलेला आहे. म्हणून कर्म टाकून उपासना करता येत नाही. संसारामध्ये आम्हाला क्रिया आधी करावी लागते, परमार्थामध्ये क्रिया आधी करावी लागते. मग उपासनेतली क्रिया करा किंवा निष्काम कर्म करा, मग ज्ञान होतं. संसारामध्ये मात्र आधी ज्ञान व्हावं लागतं आणि मग कर्म करावं लागतं. ज्ञान झाल्याशिवाय कर्म करता येत नाही. म्हणून संसारात जेवढे जेवढे आम्ही कर्म करू त्याच्या अगोदर आम्हाला ज्ञान अपेक्षित आहे. परमार्थातलं मात्र ज्ञान हे साध्य आहे. ते होण्यासाठी मात्र आम्हाला निष्काम कर्म करावं लागेल, निष्काम उपासना करावी लागेल. आणि मग आम्हाला वैराग्य प्रसाद होईल. या कर्मात्मक फळ काय आपल्याला मिळेल, वैराग्य सिद्धी देई प्रसाद येत आहे. आम्हाला वैराग्याचा प्रसाद मिळेल. आणि वैराग्य काय आहे, युगलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत सगळे जे पदार्थ आहेत त्यांच्या भोगाच्या त्यागाची इच्छा, पदार्थ ढकलून द्यायचे नाही, फक्त अनासक्ती राखायची. असं राखल्यामुळे काय होईल, आपल्या चित्ताला वैराग्य जर भरून प्रसाद मिळणार देवाचा, तर मग त्या वैराग्याच्या बळावर आमच्याकडून जी उपासना होईल त्या उपासनेला आम्ही काय होऊन जाऊ, मुक्त होऊन जाऊ. ज्ञान होण्यासाठी कर्माची गरज आहे, कर्म टाकता येत नाही. म्हणून कर्माचा एवढा मोठा टप्पा सांगितला की जे भावत या कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे फुटेली या धनी साधनाची. म्हणून आपल्या वाटेला आलेलं सगळ्या संतांनी हेच महाराज कर्मयोगाचरला. चोखोबारायांनी आपल्या जातीप्रमाणे आपलं कर्म केलं, सामंत महाराजांनी आपल्या जातीप्रमाणे कर्म केलं. कोणतेही बघा, म्हणून परमार्थासाठी महाराज स्त्री पुरुष भाव आडवा येत नाही, काही येत नाही. उगाच सगळं लोक काहीतरी उठवतात, हे करावं ते करावं, काही नाही. प्रत्येकाची व्यवस्था आमच्या शास्त्रानं केलेली आहे. लहान मुलांचीही सोय आहे, म्हाताऱ्या माणसांची सुद्धा सोय आहे. म्हणून त्यात गौण अवांतर काय आणि परम प्रयोजन काय हे ओळखून घ्यायचं.
कीर्तनला बसता येत नाही, श्रवण करायला बाहेर बसायला काय हरकत आहे? आपला संप्रदाय कसा आहे, त्या संप्रदायात बसता येत नाही, आचार सांभाळावा लागतो, बाहेर बसून श्रवण करायचं. परमप्रयोजन काय श्रवण होणं आहे. तसं धर्माचं आचरण महत्वाचं आहे महाराज. आपलं शरीर असे तोपर्यंत आचरण अजिबात चुकता कामा नये. आणि मग असं आचरण ज्याचं असेल त्याला मग देवाला देखील त्यावर काय करता येत नाही महाराज, आक्षेप आणता येत नाही. त्याचं वर्तन पाहून देव सुद्धा स्तंभित होतात, स्तंभित होतात. काशीखंड कथासारामध्ये देवदासाची कथा आहे की देवदास म्हणून एक भक्त आहे भगवान शंकरांचा. तो धर्माचा मोठा धर्मशील सत्वशील आहे. आणि मग त्यानं काय केलं, त्या आपल्या वर्तणुकीच्या बळावर भगवान शंकर शेवटी तपश्चर्येला गेले. जवळजवळ 80,000 वर्ष सतीच्या पार्वतींच्या आणि त्यांच्या भांडणामध्ये ते तपालाच बसले. तपाला बसल्यानंतर वाराणसीमध्ये म्हणजे काशीमध्ये देवच हजर नाही, ज्या नगरीचा राजाच हजर नाही ना. भगवान शंकर काशीचे राजा आहेत, ते हजर नाहीत. अन्नपूर्णा माता नाही, गणपती नाही, भैरव नाही, नंदी भगवंत नाही, कोणच नाही म्हटल्यावर मग ती नगरी ओस पडणार. मग देवदासाला काय केलं, देवदासाला ब्रह्मदेवाने वगैरे आले बघा, देवाने सांगितलं की तुम्ही त्या नगरीत काय करा, वास्तव्य करा. देवदास त्या नगरीमध्ये गेल्यानंतर महाराज त्यांनी सुंदर राज्य चालवलं. स्वतः धार्मिक असल्यामुळं त्या नगरामध्ये एकही त्याने अनाचार चालू दिला नाही. राजाचं जर धार्मिक असेल तर प्रजा सुद्धा धार्मिक बनते. हळूहळू एवढी नगरी धार्मिक झाली महाराज की ही नगरी भगवान शंकरांची आहे हे लोक विसरूनच गेले. आता आमचा राजा कोण, देवदासच आमचा राजा. सगळ्यांना उणीवच भासू दिली नाही. अन्नपूर्णा नाही, अन्न सगळ्यांना मिळालं. धर्मानं वागत असल्यामुळे पाऊस पडायचा, जिकडे तिकडे पिकं पिकायची, चोरी, मोठमोठे जे महापाप आहेत ती घडली जात नव्हती. आणि मग असं सुंदर जीवन सगळ्यांचं चालल्यामुळे शंकरांना लोक विसरूनच गेले. आणि मग भगवान शंकरांना अशी अवस्था प्राप्त झाली की आता काशीला जावं तर देवदासाला घालवायचं कसं तिथं, कारण देवदास सज्जन आहे, संत आहे, वागणं त्यांचं चांगलं आहे. अशा पुरुषाला घालवणं हे मला शक्य नाही. आणि मग त्याने आधी काय लावून दिलं, अन्नपूर्णेला लावून दिलं. नाही, आधी सूर्याला लावून दिलं. सूर्य भगवान महाराज ब्राह्मणाचं रूप धारण करणारे, आता ते साक्षात भगवंत आहे. त्यांनी काशीत आल्यानंतर सगळीकडे बघितलं की या देवदासाचं कुठं वागणं चुकतंय का, म्हणजे या विकल्पना प्रवेश करता येईल. सगळीकडे बघितलं महाराज, अगदी लहान मुलापासून पशु पक्ष्यापर्यंत महाराज कुठेही चूक नव्हती. आणि मग शेवटी अडचण अशी पडली, सूर्य भगवंतालाही असं वाटलं उगाच भगवंताने मला लावून दिलं नाही, अशी नगरी पृथ्वी करावं नाही. तो सूर्यही महाराज तिथंच वसलेला लागला, कुठं काशीतच. मग त्याच्यासाठी देवदासाने सुंदर भवन निर्माण करून दिलं, त्याला आज लोलार्क भवन म्हणतात. आणि त्या लोलार्क भवनामध्ये काशीमध्ये सूर्यदेव राहिले. सूर्यदेव मागे आले नाही, परत अन्नपूर्णेला लावून दिली. अन्नपूर्णेलाही मला जाता आलं नाही, तीही तिथंच राहिली. परत नंदी भगवंत आली, नंदीही परत राहिले. गणपती, भैरव आले, शेवटी भैरवांनाही बरं वाटलं, तेही तिथंच राहिले. एकटे फक्त भगवंत उरले, कुठं, पर्वतावर हिमालयावर. आणि मग शेवटी अशी अडचण झाली की हे भगवान विष्णू परमात्म्याला कळालं की भगवान शंकरांना त्रास व्हायला लागला, त्यांना काशीनगरात तर जायचं आहे, काय अडचण आहे. म्हणून भगवान विष्णू शंकरांच्या भेटीला आले. तेव्हा काय अडचण आहे विचारलं तर शंकर भगवान म्हणाले, माझी नगरी देवदासाच्या ताब्यात आहे, त्याला फक्त तिथून काढायला पाहिजे, काहीतरी योजना करा. आणि मग शेवट भगवान विष्णूने एका सुंदर ब्राह्मणाचं रूप धारण केलं. आणि मी भाट आहे म्हणाले, मी वक्ता आहे चांगला, मी व्याख्यान करणार आहे. आणि मी तुमच्या नगरीमध्ये व्याख्यान करण्यासाठी राहू का, मी कथा करतो, कीर्तन करतो, मी मोठे मोठे काय केलेले आहेत, महोत्सव केलेले आहेत. आणि मग ब्राह्मणाच्या रूपाने येऊन त्या देवदासाला तो भगवान विष्णू ब्राह्मण रूपाने आला. आणि हे राजा, तुझ्या या राजसभेमध्ये मी कथा सुरू करतो म्हणाले उद्यापासून. आता देवदास धार्मिक होता, मान्य केलं त्यांनी, कथा म्हणाले. आता देवानं असा विषय मांडायला सुरुवात केली महाराज की वैकुंठाची रचना कशी झाली, वैकुंठ किती सुंदर आहे, वैकुंठ भवन किती चांगलं आहे, आणि वैकुंठात कोण कोण गेले या कथा सांगायला सुरुवात केली. कित्येक दिवस निघून गेले. देवदास वैकुंठाची कथा ऐकत 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 त्यांच्या मनामध्ये वैकुंठाची अभिलाषा उत्पन्न झाली. कथा कुठं सुरू आहे, काशीमध्ये.
ही नगरी कोणाची? कैलास ज्याचं ताब्यात आहे त्या भगवान शंकरांची. परत आपली नगरी मिळावी म्हणून विष्णू परमात्मा ब्राह्मण रूपाने म्हणून वैकुंठाची भूमिका कुठं सांगायला लागले? देवदासाच्या समोर. आणि मग देवदास शेवटच्या दिवशी विचारतात, हे भूदेवा, हे ब्राह्मणा, ज्या वैकुंठाची माहिती तुम्ही सांगितली त्या वैकुंठात मला जाता येईल काय, अशी इच्छा निर्माण केली. आता देवाला काय कमी येणार असतो? संकल्पना बदलू शकतो. आणि मग तो देवदासाला म्हणाले, कशाला कल्पना करायची? म्हणाले, मीच तुम्हाला वैकुंठात घेऊन जातो म्हणाले. आणि मग तो राजा आनंदाला देवदास तयार झाला. भगवान विष्णूने आपलं रूप प्रकट केलं आणि देवदासाला वैकुंठाला घेऊन गेले महाराज. आणि देवदास वैकुंठाला गेल्यानंतर मग भगवान शंकर काशीत आले. मला एवढंच सांगायचं आहे, आपलं राज्य धर्मानं चालवल्यामुळे भगवान शंकरांना सुद्धा त्या नगरीत प्रवेश करता आला. तसं आपलं हे शरीररूपी महाराज राज्य असं चालवायला पाहिजे. तर कलियुगाचा प्रवेश होता कामा, काळाची सत्ता चालता कामा नये. एवढी वर्तणूक आपल्या हातात असतात. म्हणून सामान्य धर्म आहेत, असामान्य धर्म आहेत. वाटतं तुम्हाला सामान्य धर्म आहे म्हणून अगदी विचार करून प्रत्येकानं आपापलं कर्म केलं. नव्हे तयाची खून आण पाळलेली ज्ञानोबाई सांगतात. ही विहित क्रिया नाही, त्या देवाची शपथ पाळल्यासारखं आहे. आणि मग त्याला आनंद होतो. कोणाला? हे विहित कर्म केलं की ईश्वराला आनंद होतो. आणि मग हीच विष्णूची महापूजा. तुम्ही फुलं घालायचीच, ज्या देवाला जे आवडते तेच घालायचं. मला उगाच तांबडं पण महादेवाला नाही, पांढरं गणपतीला असं नाही करायचं. ज्या देवाला जो आवडतो तो नैवेद्य करायचा, जे करायचं ते करायचंच. पण ते करताना असं लक्षात ठेवायचं की नुसतीच भगवंताची पूजा करायची झाली तर गणपती वेगळा, हा वेगळा असं नाही. हे सगळे देव एकच आहेत, कार्यब्रह्म आहेत, कारण रूपाने परमात्मा आहे. आणि मग त्याची आज्ञा आम्हाला काय आहे? आम्ही मानव म्हणून जन्माला आलेला आहे, अमुक जातीतून जन्माला आलेला आहे. आपण आपल्या जातीचे धर्म सांभाळायचे, दुसऱ्या जातीला आक्रमण करायचं नाही. माऊली सांगतात, हा माशा रागी बोलला, ब्राह्मण पाणा निघाला आणि तेथेही तो पावला नास्तिकवादू. एका ब्राह्मणाला असं वाटलं मासे खायची इच्छा झाली. हो नाही महाराज, माऊली सांगतात, हे मी सांगत नाही. भुलल्यानंतर माणसं काही करतात. त्या ब्राह्मणाला इच्छा झाली, त्यानं कोळी मासे धरत होते, त्यातून उतरला आवाज आणि आपणही जाळं टाकून उभा राहिला. आता पोळ्याला कायमची सवय येणार, सराव असतो, त्या सरावाला ती मासे धरतात. याला जाळं टाकायची अक्कल नाही महाराज. आणि मग तिथं गेल्यानंतर सगळे कोळी गोळा झाले आणि सगळ्या कोळ्यांनी मिळून या ब्राह्मणाला काय मार दिला. महाराज, तू आमच्या धर्मात कशाला यायला लागलायस? म्हणाले, तुझं ऐकून आमच्यातली 4 कोळ्याची माणसं काय करतील? पूजा पाठ करायला लागतील. म्हणजे याही धंद्यात महाराज मार खाला आणि याही जातीत आपल्या त्यानं मार खाला. असं व्हायला नको. म्हणून दुसऱ्याचं कर्म जरी चांगलं दिसलं तरी आपण करू नये आणि आपलं ही नाही म्हणून टाकू नये. कोणतंही कर्म सहजम कर्म करून ते स्वदोषमपी त्यजेत. प्रत्येक अग्नी पेटवायचा म्हणतात तर धूर होणारच महाराज. धुरानं डोळं घालतात जेवण करायचं म्हणून चालेल. तसं आपलं कर्म थोडंसं चुकीचं वाटतंय, आम्हाला नको वाटतंय, पण दुसऱ्याचं चांगलं म्हणून आक्रमण त्या कर्मावर करू नये. म्हणून करणं महाराज, आपण दीक्षा घेत असताना विद्या शिकताना परशुरामांच्याकडे गेला त्यावेळी आपली जात बदलून सांगितली त्यानं. मी कोण आहे? कारण परशुराम हे फक्त कोणाला शिकवत होते? ब्राह्मणालाच फक्त शिकवत होते, ते क्षत्रियांना शिकवत नव्हते. फक्त जात बदलून सांगितल्यामुळे महाराज कर्माला शाप बसायची वेळ आली. जो कर्ण महाराज भगवान कृष्ण परमात्म्याच्या पुढेचा, त्याचं काय सामर्थ्य वर्णन करावं. पण तोही कर्ण युद्धामध्ये अनेकीला विद्या मिळवली असल्यामुळे परशुरामांचा शाप बसला आणि त्या शापास्त्र त्याला मरण करावं लागलं. म्हणजे एवढा नीतिमान मनुष्य सुद्धा, दानशूर महापुरुष, पण त्याला कसं मरण आलं हे सगळ्यांनी पाहिलं. म्हणून आपलं कर्म करताना एवढी सुद्धा चूक होता कामा नाही. बिनचूक कर्म करता आलं पाहिजे. आणि असं बिनचूक कर्म केलं की मग तिथं काही कर्म असे आहेत महाराज, तिथं ते कर्म काय अकर्म काय हेही आपल्याला कळत नाही. पण असं समजायचं, एखाद्या जाणत्या पुरुषाला विचारायचं, यज्ञाचरते श्रेष्ठ तत्त्वदेवी पुरुषा एक वडील जे जे करते त्या नाम धर्म, हे मोठ्या माणसाला विचारावं. माणसं विचारतात की आपल्या घरात काहीतरी अडचण आली, मग एखाद्या धर्मशास्त्राला एखाद्या ब्राह्मणाला विचारतात आणि कर्म करतात. तसं जाणत्या पुरुषाला विचारावं, कारण कर्मातले विचित्र प्रकार आपल्याला कळत नाही. काय केलं म्हणजे बरोबर आहे, काय केलं म्हणजे चूक, हे देवालाच फक्त ठाऊक आहे महाराज, इतर कोणालाही कळत नाही. म्हणून तर्को अप्रतिष्ठा स्तुतियो अभिन्ना नैको ऋषिरेश वच प्रमाण धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजन्म येन गतः पंथा.
तर्काला प्रतिष्ठा आहे, तर्काने कर्म कळत नाही. महर्षी वेगवेगळे बोलतात, वेगवेगळे ऋषी वेगवेगळे बोलतात. त्यामुळे आपलं मत काय आहे, कुणाचं मत काय आहे हे जाणून घेत बसायचं नाही. या रस्त्यावरून कोण महान पुरुष गेला त्याला फक्त वंदन करायचं, जैमिनी मुनीला विचारायचं, एखाद्या संत पुरुषाला विचारायचं आणि मग आपण कर्म आपण करायचं. नाहीतर मग परशुरामाला आज्ञा दिली, जमदग्नीने काय केली, आज्ञा दिली परशुरामाला. 4 भावांना त्यांनी विनंती केली, तुझी आई काही झालेली आहे, तिनं दुष्कृत्य केलेलं आहे, पाप केलेलं आहे का. चित्ररथ गंधर्वाचं त्यांनी जलक्रीडा पाहिली. रेणुका मातेला असं वाटलं मी राजकन्या आहे, मला तिथे असे भोग मिळायला पाहिजे होते, मी चुकून जमदग्नीचं लग्न केलं त्यांच्याबरोबर आणि मला असं बलकर विसून फिरावं लागतं. असं एक नुसता विकल्प आला, काही केलं नाही. त्या माता आहे, अंबिका आहे, ती भवानी आहे साक्षात. त्या मानसिक पापाची जाणीव जमदग्नी मुनींना माझ्या कर्णकुटीत झाली. आणि मग त्यांनी सांगितलं, पहिला वसु वसुमंत सुषेण विश्वासूच्या मुली. त्या मुलांना आपले जमदग्नी सांगतात, हे मुलांना बोलवतात, तुमची आई आहे, हिनं महादुष्कृत्य केलेलं आहे, ही वास्तविक प्रतिप्रथा आहे, तिच्या मनामध्ये सांगितलं यायला नको आहे, पण हिने पाप केलेलं आहे, हिची मान तोडा नंतर. त्यावेळी सगळी मुलं आपल्या पित्याला सांगतात, हे पाहत पितुष्ट बोलणं माता, पित्यापेक्षा 100 पटीने आई श्रेष्ठ असते. दुसरा मुलगा म्हणतो न मातो परदैवतम, आईसारखं दैव जगामध्ये नाही. तिसऱ्याला विचारतो, जे शास्त्रानं वर्णन केलेलं आहे आणि मग अशा आईला आपण मारायचं आणि ते ब्रह्मा आईची हत्या, मातृहत्या फार वाईट आहे. ही मुलं असं सांगायला लागल्यावर महाराज जमदग्नी असा क्रोध येतो. ती म्हणतात, मला तुम्ही बुद्धिभ्रष्ट झालेला समजता का काय, मला माझी बुद्धी स्मरणात आहे, तुम्ही किती तत्ववान आहे हे मला माहिती आहे, मला शिकवण्याची तुमची पात्रता नाही, माझा ऐकत नाही, याचा अर्थ तुम्ही काय आहात, अभागी आहात, पापी आहात. आणि सामर्थ्यानं महाराज ती 4ही मुलं जमदग्नीने काहीतरी जाळून टाकली. वास्तविक आईला मारणे हे कर्म योग्य आहे हो नाही, पण पित्याची आज्ञा होती हे मात्र ते विसरले. आज्ञा कोण द्यायला लागले हे तरी जाणीव पाहिजे होती. आणि शेवटी परशुराम वनात गेलेले होते. महाराज ते वनातून समिधा डोक्यावर भार आहे, वत्स गाईचं पूजे पाठवणार आहे. आश्रमात आल्यानंतर रामा बोलवतात, परशुरामा धाव लवकर ये म्हणतात. रामा ही तुझी माता खरी महादुष्कृता, हिचे शिर कोड घालतात, तुझी बंधुता नाही येते, तुझे भाऊ ऐकत नाही, तिने दुष्कृत्य केलेलं आहे, मग काय करू का मला सांगा. तर हिची मान शीघ्र का, तुम्हाला अजिबात धाक धरू नको, कारण मला हिचं दर्शनही नको आहे, अमंगळ आहे, हिला दुष्कृत्य केलेलं आहे. हे नसतं ऐकल्या मला झटदिशी परशु काढून, झटदिशी मान टोकून, पटदिशी टाकली पाडून, खटदिशी नेलेली वरे. अगदी टेंबे स्वामी सुंदर वर्णन करतात की रेणुका माता कळायच्या अगोदर महाराज परशु कधी मारला हेही कळालं नाही, मान तोडली रेणुका मातेलाही कळलं नाही. आणि मग जमदग्नींना आनंद वाटला. ते म्हणाले, काय याची छाती असेल, दगडाची आहे का लोहाची आहे, कशी मडवली असेल, हा आईला मार म्हटल्याबरोबर मारतो, याचा अर्थ हा पृथ्वी 21 वेळा का 1000 वेळा क्षत्रिय करते. हा साक्षात कोण आहे, विष्णू आहे. आणि मग याला किंमत आहे माझ्या वाचनाची. जमदग्नी म्हणजे कोण आहे, तो साक्षात भगवान शंकर आहे. रेणुका माता भवानी आहे साक्षात. ज्यानं मान तोडली तो भगवान विष्णू आहे. आता त्या परशुरामांना जाणीव आहे, जो तोड म्हणतोय त्याला जोडायची पात्रता आहे. ज्याला मार म्हणायचं सामर्थ्य आहे, त्याला कुठली व्यवस्था करायची ताकद असल्याशिवाय तो मार म्हणणार नाही. आणि जमदग्नींचं सामर्थ्य जाणल्यामुळे जमदग्नींना आनंद वाटला. रामा आता काय तुला मागायचं ते माग, तुझ्या आवडीचं माग. आणि मग परशुराम मागतात की बाबा मुलाला काय आवडतं नेमकं, तर मुलाला आई आवडते, आईला उठवा आणि मी मागलं याचं तिला स्मरण होऊ देऊ नका. आणि मग माझे भाऊही उठवा, तुम्ही आनंदाने सगळं दिलं आणि तो चिरंजीव होशील, सुखानं राज्य करशील, सगळ्या क्षत्रियांचा नाश करशील, अमोघ आशीर्वाद दिला मला. फक्त सांगायचं मला काय, पित्याची आज्ञा पाळणं एवढ्या कृत्यासाठी परशुरामांचा एवढा मोठा मानवाचा मातृहत्येचा कांड जमदग्नीने शांत केला आणि परत रेणुका माता जिवंत केल्या. आणि मग पुढे आणि महाराज आश्रमात अनेक वर्ष त्यांनी सुखाने संसार केला गृहस्थासारखा. हेतू इतकाच की कर्म कोणतं विकर्म आहे, अकर्म आहे, कर्म चांगलं आहे हे कळत नाही. म्हणून जाणत्या पुरुषाला विचारायचं आणि मग तिथं
अजिबात महाराज संशय घ्यायचा नाही. म्हणून कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला भीमाला काही काही जागी सांगितलंय, आता या जयद्रथाबद्दल तू नीती घडू नको, या दुर्योधनासाठी कमरेच्या खाली वार कर भीमा, याला असाच मारला पाहिजे, हा कृपाचार्य असाच संपवायला पाहिजे, आणि हा कृतधर्म असा मार, या अश्वत्थामाला असं मार. देव सांगतोय तो धर्म. आता कुठलं पंचांग बघायचं नाही. म्हणजे अशा काही गोष्टी असतात संसारात देखील. मग देवाला विचारायचं हे करायचं महाराज, आई वडिलांना विचारायचं करायचं, गुरुंना विचारायचं करायचं. कर्म फार मोठं आहे. उपासना कर्मापेक्षा छोटी आहे आणि उपासनेपेक्षा ज्ञान त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणून कर्माचा पसारा मोठा आहे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करत करत करतच महाराज जायचं, जीवन सुंदर बनवायचं. गोष्टी सामान्य समजायच्या नाही. साधक मी प्रपंच महाराज उद्या ते परवा दिवशीपासून होतं उगवतं, डाळी येतात, मोगरा फुलला, तसं आज तुम्ही केलेला संकल्प तुमच्या घरामध्ये 3 पिढीला वाढत जातो. मग आता हरिपाठ म्हणायला सुरुवात करायला पाहिजे. 3ऱ्या पिढीला कोणतरी महाराज अखंड गाथा पाठ करणारा मूल तुमच्या घरी जन्माला येईल. हे संकल्प आहेत, चांगले संकल्प करावे. कर्मात शक्ती अफाट असते, म्हणून कर्माला कुणी कमी समजायचं नाही. रोज काहीतरी करत त्या नवादिश जागृतीचा करत राहायचं आणि करणं. कर्म म्हणतात वाट्याला आलेलं कर्म हे देवाची सेवा. तया सर्वात्मक ऐश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय आकारा पुरुषाला. आपल्या ग्रामदैवताची नित्यनेमानं स्मरण, त्याची पूजा अर्चा घ्यायचं, दर्शन घ्यायचं. ध्यान काय होतंय लोक काही बडबडतात महाराज. पुढारी वाचून काय होतंय, टीव्ही बघून काय होतंय, काय फळ आहे महाराज? वाईट वागण्यात काय फळ? चांगलं वागण्याला फळ आहे, फक्त ते दिसत नाही. आम्हाला फायदा बघायची सवय आहे. आम्ही पक्के संसारी लोक. आम्हाला काहीतरी मिळालं की यायची सवय आहे. देवळाकडे मिळत नाही का? आणि आता न्यायसाठी इथं काही राहायला नाही. 4 घंटे आमच्या दुपारच्या आठवड्यात लोक देवळात सोया करून न्यायला लागले. आता कशाला व्यक्ती देव जाणे, एवढा देवाचा वापर कशासाठी करायचा हेही माणसाला कळत नसतं. आपण देव आहोतच, फक्त याची जाणीव व्हायसाठी महाराज फक्त प्रतिबंध दूर व्हावा, यासाठी उपासना कर्म आणि ज्ञान याचा समन्वय गरजेचा आहे. आणि अशा समन्वयातून तुम्ही आम्ही कर्म करत राहू. सप्ताहाच्या निमित्तानं महाराज एक सेवा करत 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 चित्तशुद्धी करा आणि तिथपर्यंत पोहोचू. ज्ञानोदयाला आनंद वाटेल. म्हणून आपली आयुर्वेदा उपाय सुंदरता आणि सापडे ईश्वरांना आभार रुपडे जया जे विहित ईश्वराचे मनोगत असं समजून आपली आयुर्वेदा आपलं विहित कर्म आपण करायचं आणि आपलंच कर्म आपणच कसं आम्हाला सोडवायला कारणीभूत होईल याचा विचार करत 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 करायचं. आणि हे संतांच्या आशीर्वादानं साधू संतांच्या कृपेनं होत जातं महाराज. फक्त आपण संकल्प चांगले करत राहायचं. कर्माला कुणीही कंटाळायचं नाही. नित्य नेमानं हे करत राहायचं, करत राहूया. अशी देवाने आम्हाला सत्य भक्ती द्यावी, आमच्याकडून कर्माची उपासना करून घ्यावी अशी विनम्र करून सेवेला विराम देतो. कुंडली